नमस्कार मित्रो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांचं काय आज आपण चमत्कार जाणून घेऊया। एकदा बाळूमामांची बकरी शिवारात चरत असताना बाळूमामांची ती बकरी चारण्यासाठी मामांचे सहकारी होते आणि ते एका झाडाखाली गप्पा मारत मोठ्या आनंदाने बसलेले होते। त्यांचं बकऱ्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं आणि ती बकरी चरत 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 एका बाईच्या शेतामध्ये गेली आणि बाईच्या त्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान त्या बकऱ्यांनी केलं। बकऱ्याकाला जे मामांचे सहकारी होते ती त्या गप्पातून ज्यावेळी भानावर येतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येते की आपली बकरी एका बाईच्या शेतामध्ये जाऊन त्या बाईचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं हे त्यांना समजतं आणि तातडीने ती त्या बाईकडे जातात आणि त्या बाईला म्हणतात, आमची चुकी झाली आणि तुमचं काय बकऱ्यांनी नुकसान जे केलेलं आहे ते आम्ही तुम्हाला देतो, परंतु हे मामांना सांगू नका। त्यावेळी मामांच्या सहकार्याने ती बाई म्हणली, माझं नुकसान किती होऊ देत, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, परंतु माझी एक अट आहे, बाळूमामांचं पाय माझ्या घराला लागलं पाहिजे। ही अट ऐकून मामांचे ते सहकारी गोंधळात पडलेत, त्यांना काहीच कळना। शेवटी ते मामांच्याकडे आलेत, मामांची त्यांनी क्षमा मागितली आणि मामांना सगळा घडलेला प्रकार त्यांनी सांगितला। मामाने हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर त्या सहकार्यांना घेऊन मामा त्या बाईच्या घरी गेले। बाईच्या घरी गेल्यानंतर त्या बाईनं मामाचं यथासांग दर्शन घेतलं आणि आपली व्यथा मामाला ती सांगू लागली, मामा मला 2च मुले आहेत, मला वंशाला दिवा नाही आणि मामा तुम्ही देव ऐसा, मला माझ्या वंशाला मला मुलगा हवाय, मामा मला आशीर्वाद द्या। अशी ती बाई मामांच्या चरणी लीन झाली आणि मामांना विनवणी करू लागली। मामा 2 मिनिटं डोळे झाकतात आणि अंतर्ज्ञानातून जाणतात की या बाईच्या नशिबामध्ये चांगला मुलगा नाही। मामा त्या बाईला म्हणतात, बाई तुझ्या नशिबामध्ये तुझ्या योग्यतेचा मुलगा नाही, मी तुला आशीर्वाद देतो, तुला मुलगा होईल, परंतु तो तुला प्रचंड त्रासदायक ठरेल। आज तू भावनेच्या भरामध्ये तू मुलगा मागतेस, परंतु ज्यावेळी ते तुला प्रचंड त्रास देईल त्यावेळी तुला पश्चाताप होईल। परंतु बाई ती अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। मामा तिला विचार करायला थोडा वेळ देतात, पण ती बाई क्षणाचाही विलंब न करता मामाला म्हणते, मामा कसाही असू दे, परंतु माझ्या वंशाला मला दिवा हवाच आहे। शेवटी नाईलाजास्तव मामा तिला आशीर्वाद देतात, बाई तुला मुलगा होऊन जाईल। कालांतराने त्या बाईला एक छानसा मुलगा होतो। 10-12 वर्षाचा होईपर्यंत तो अजिबात काही त्रास देत नाही। त्यावेळी त्या बाईला वाटतं की मामाची भविष्यवाणी खोटी ठरली, परंतु 10-12 वर्षाचा झाल्यानंतर तो मुलगा प्रचंड उपद्रवी निघाला। कुणाच्या शेतामध्ये आंबे राखायचे नाहीत, कुणाच्या शेतामध्ये केळी चोरायच्या, आजूबाजूला सर्व लोकांच्या चोऱ्या करायच्या, आजूबाजूला सर्व लोकांची भांडणं करायची। असा एकही दिवस नाही की त्यानं घरी भांडण आणलं नाही। एके दिवशी तरी त्यानं कहरच केला, कारण एका दिवशी त्यानं 4-5 लोकांच्या तक्रारी घरी घेऊन आला। अशा वेळी ती बाई एवढी वैतागली, त्या बाईने त्या मुलाला प्रचंड प्रमाणात मारहाण केले आणि ती मोठमोठ्याने रडू लागली आणि त्यावेळी ती म्हणाली, खरोखरच बाळूमामांचं जर ऐकलं असतं तर आज हा प्रसंग उद्भवला नसता। आणि अशा पद्धतीने मित्रांनो, बाळूमामांनी केलेली भविष्यवाणी त्या बाईच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली। मित्रांनो, ही घटना 1946 सालची आहे। त्यावेळी मामा कापशी भागामध्ये होते आणि शंकेश्वरचं भजनी मंडळ कापशीमध्ये मामांच्याकडे भजनाला येणार होतं। त्या दिवशी भजनी मंडळ भजनासाठी कापशीला आल्यानंतर त्यांनी मामाचं यथासांग दर्शन घेतले, कारण सर्व भजनी मंडळ मामाला ते परमेश्वर मानत होते। त्या भजनी मंडळातील प्रमुख हरी वडेर याला ड्रायव्हरनं बोलून घेतल्याने तो गाडीचं भाडं मागू लागला। तर त्यावेळी हरी वडेर म्हणाले, आम्ही मामांच्या घरी भजन करणार आणि भजन झाल्यानंतर प्रसाद फळ आणि मानपान जो काही मिळेल त्यातून तुझं आम्ही भाडं देणार। परंतु तो ड्रायव्हर ऐकण्याची अजिबात मनस्थितीत नव्हता। तो आत्ताच मला भाडं पाहिजे, मी जाणार असा हट्टच धरला त्यांनी हरी वडेरकडे। दुरून हे मामा हरी वडेर आणि ड्रायव्हर यांच्यातील तो वाद पाहत होते। मामांनी हरी वडेरला बोलवले आणि काय प्रकार आहे हा विचार। हरी वडेरांनी ड्रायव्हरांनी आपल्यातील घडलेला प्रसंग सांगितला। त्यावेळी मामा म्हणाले, अरे त्या सुकाळीच्याला झाडाखालून गाडी काढायला सांग, नाहीतर कळल तुला या बाळू धनगराचा हिसका। ड्रायव्हर भ्याला आणि त्यानं लगबगीनं झाडाखालची गाडी साईडला लावली
आणि मित्र हो, गाडी काढताच बाबळीचा भला मोठा काड 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 असं वाजत ढापा खाली पडला. त्याच वेळी ड्रायव्हरला कळून चुकलं की जर का माझी गाडी त्या झाडाखाली असती तर माझ्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं असतं. त्या ड्रायव्हरला कळून चुकलं की मामांची योग्यता काय आहे आणि मामा कोण आहेत. आणि त्यानं लगबगीनं जाऊन मामांचं पाय धरलं आणि घडलेल्या प्रकाराची माफी मागितली. सतत पैशाचा तगादा लावणारा ड्रायव्हर एका क्षणात सुतासारखा सरळ आला. आणि त्या दिवसापासून ड्रायव्हरनं मामांच्या जवळ वचन दिलं की मामा, तुम्ही कधीही बोलवा किंवा तुमचं भजनी मंडळ मला कधीही बोलवू देत, मी तुमच्याकडून किंवा तुमच्या भजनी मंडळाकडून 1 रुपयाही भाडं घेणार नाही. परंतु मामा म्हणलेत, अरे तुझा व्यवसाय आहे, तुला भाडे घ्यायलाच पाहिजेत, परंतु जो भाड्यासाठी हट्टीपणा तू करतोस तू करत जाऊ नकोस. पैसे मिळायचं, भाडं मिळायचं हे योग्य वेळी तुला मिळतच राहणार आहे, तू त्याची काही काळजी करू नको. आणि त्या दिवसापासून तो ड्रायव्हर मामाचा भक्त झाला. तर मित्रांनो, ह्या बाळूमामांच्या लीला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.